नमस्कार मित्रांनो, तुम्ही टायटल तर वाचलंच असेल. तर आज आपण कॅलरीज कसे काउंट करायचे, कॅलरीज काय असतात, मेंटेनन्स कॅलरीज काय आहेत, डेफिसिट काय आहे आणि सरप्लस कॅलरीज काय आहे, हे सर्व जाणून घेणार. तुम्ही खूप जागी हे सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील, खूप सारे फिटनेस इन्फ्लुएन्सर्स कडून हे गोष्टी ऐकल्या असतील. खूप लोक आपल्या वेट गेन जर्नी किंवा वेट लॉस जर्नी मध्ये याचा युज करतात. मी पण स्वतः पर्सनली युज करतो आणि आज तुम्ही पण शिकणार आहात की कसे कॅलरीज काउंट करायचे आणि कॅलरी डेफिसिट कसा बनवायचा आणि कॅलरी सरप्लस कसं बनवायचं. जर तुम्हाला कॅलरीज सोबत खेळायला जमत असेल तर तुम्ही काही पण करू शकता. लिटरली तुम्ही कॅलरी वाढून वेट इझिली वाढू शकता. तुम्ही कॅलरीज कमी करून फॅट लॉस इझिली करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला समजून घ्यायला लागेल की कॅलरीज सोबत नक्की खेळता कसं येईल. सगळ्यात पहिले तर कॅलरीज म्हणजे काय. कॅलरीज म्हणजे इझिली बघायला गेलं ते एक युनिट आहे. म्हणजे जसं आपण काही मोजतो, लिटर मध्ये मोजतो किंवा केजी मध्ये मोजतो किंवा मीटर मध्ये मोजतो, आपण जे एनर्जी कन्झ्युम करतो फूड मधून त्याला आपण कॅलरीज मध्ये मोजतो. कॅलरीज सर्व गोष्टींमध्ये असतात. प्रोटीन मध्ये, कार्बोहायड्रेट्स मध्ये, फॅट्स मध्ये, ह्या सर्व गोष्टी आपल्या फूड मध्ये असतात. आपण जे जेवतो त्यामध्ये. आपल्या बाजूला खूप सारे लोक असतात. सगळ्यांची वजन सेम नसतात, सगळ्यांच्या हाईट सेम नसतात आणि सर्वजण जे ऍक्टिव्हिटीज करतात ना ते सुद्धा सिमिलर नसतात. त्यामुळेच प्रत्येकाला लागणाऱ्या दिवसभराच्या कॅलरी, दिवसभराची एनर्जी, कॅलरी म्हणजे तुम्ही थोडक्यात एनर्जी समजून चला. प्रत्येक इंडिव्हिज्युअलला लागणारी जी एनर्जी आहे ती सेम असू शकत नाही. कारण की खूप लोक असतात ज्यांची हाईट पण जास्त असते, वजन पण जास्त असतं आणि ते ऍक्टिव्हिटीज पण खूप काही करतात. ते बॉक्सिंग करत असतील, रनिंग करत असतील किंवा कोणत्या प्रकारचे ऍथलीट असतील किंवा ते एक फार्मर असतील. प्रत्येक माणसाला लागणारे ज्या कॅलरीज आहेत त्या डिफरंट असतात. तर आपण ते कॅल्क्युलेट कशा करायच्या. प्रत्येक माणसाला आहे तेवढं वेट, आहे ती कंडिशन मेंटेन करण्यासाठी लागणारी कॅलरीज म्हणजे मेंटेनन्स कॅलरीज. माझे मेंटेनन्स कॅलरीज 2000 असू शकतात, त्याचे 2500 असू शकतात, त्याचे 3000 असू शकतात. प्रत्येकाचे वेगळे असतात कारण प्रत्येकाची हाईट, वेट आणि ऍक्टिव्हिटी डिफरंट असते. तुम्हाला समजलं असेल की मेंटेनन्स कॅलरीज काय असतात. त्यानंतर येतं कॅलरी सरप्लस आणि कॅलरी डेफिसिट. कॅलरी सरप्लस म्हणजे जेव्हा आपण वेट गेन करत असतो किंवा आपण बल्किंग करत असतो. तुम्ही खूप सारे इन्फ्लुएन्सर कडून ऐकलं असेल की मी बल्किंग करत आहे आणि मी एवढे दिवस बल्किंग करणार आहे. तर ही एक साधी सिंपल गोष्ट आहे की बल्किंग म्हणजे वेट गेन करणं, एक नवीन मसल मास पुट ऑन करणं आपल्या आहे त्या कंडिशनवर. चला आपण एक उदाहरण घेऊ. एक माणूस आहे, त्याचा आपण कॅलरीज कॅल्क्युलेट केल्या, ज्या की मी तुम्हाला सांगेल कशा कॅल्क्युलेट करायच्या आहेत. आपण त्याच्या कॅलरीज कॅल्क्युलेट केल्या आणि त्या आल्या 2500 म्हणजेच 2500. तर त्या माणसाला वेट गेन करायचं. तो माणूस काय करेल, त्याच्यामध्ये 300 कॅलरीज अजून ऍड करेल. म्हणजे जेवणातून 2800 कॅलरीज जेवेल. 2800 कॅलरीज एनर्जी भेटेल आणि तो माणूस वेट गेन करेल. तसंच सिम्पली बघायला गेलं तर कॅलरी डेफिसिट म्हणजे काय की तो 300 कॅलरीज किंवा 200 कॅलरीज कमी खाईल. म्हणजेच की तो 2200, 2100 किंवा त्याच्याहूनही जास्त कॅलरीज कमी खाईल. त्याला आपण बोलणार कॅलरी डेफिसिट. कॅलरी डेफिसिट जेवढा कमी असेल तेवढाच फॅट लॉस चांगला होतो. कारण त्यावेळेस फक्त फॅटचा लॉस होतो, मसलचा नाही. आणि जेव्हा वेट गेन करताना आपण 200 ते 300 कॅलरीजचा सरप्लस ठेवतो, म्हणजे जास्त कॅलरीज खातो मेंटेनन्स कॅलरीज पेक्षा, त्यावेळेस तो एक चांगल्या अमाऊंट मध्ये वेट गेन करत असतो आणि मसल गेन करत असतो. तर आपण बघूया की कॅलरीज काउंट कसे करायचे. त्याची एक सिंपल मेथड सुद्धा आहे की तुमचं बॉडी वेट घ्या. फॉर एक्झाम्पल आपण बॉडी वेट घेऊ 70 kg. बॉडी वेटला पाऊंड्स मध्ये कन्वर्ट करा. 2.2 ने मल्टिप्लाय करू. आन्सर आलं 156. तर 156 ला मल्टिप्लाय करा 14, 15 किंवा 16 ने. तर हे कसं ठरवायचं. 14 म्हणजे तुम्ही खूप कमी ऍक्टिव्हिटीज दिवसामध्ये करता. 15 मध्ये तुम्ही मीडियम ऍक्टिव्हिटीज करता. 16 म्हणजे तुम्ही खूप जास्त ऍक्टिव्ह आहात. ते लोक जास्त स्पोर्ट्स खेळतात किंवा खूप जास्त ऍक्टिव्हिटीज म्हणजे एकदम इंटेन्स ऍक्टिव्हिटीज त्यांच्या लाईफ मध्ये आहेत, त्यांनी 16चा पर्याय घ्या. आणि 14 म्हणजे जे ऑफिस वर्क करतात किंवा एकाच जागेवरती दिवसभर बसून असतात, त्यांना जास्त काम नसतं, त्या लोकांनी 14 निवडायचं. ते तुमचं पाऊंड्स मध्ये वेट आलेलं होतं, त्याला मल्टिप्लाय करा 15 ने किंवा 16 ने. तुमच्या मनावर तुमच्यावरती डिपेंड करतं तुमची ऍक्टिव्हिटी लेवल काय आहे. माझं बघायला गेलं तर मी 16 ने मल्टिप्लाय करेन. तर प्रश्न येतो की हा कॅलरीज तर आपण काउंट केले, पण आपण जेवणार किती हे कसं ठरवलं. तर तुम्हाला थोडक्यात जे कॅलरीज आलेत त्या कॅलरीज मध्ये तुम्हाला खायचंय, पण जेवणामध्ये कॅलरीज कशी काउंट करायचे. चला तर बघूया एका ऍप्लिकेशनच्या द्वारे. खास करून 2 ऍप्लिकेशन आहेत, हेल्दीफाय मी आणि माय फिटनेस पॅल. मी पर्सनली माय फिटनेस पॅल वापरतो आणि त्यामध्ये मी माझे कॅलरीज जे आहेत ते फिक्स करून ठेवतो आणि त्यानंतर डेलीचं मी जे जेवतो ते त्याच्यामध्ये एंट्री करत जातो. चला तर बघूया मी चपातीच्या कॅलरीज कशा काउंट करतो. तर समजा फॉर एक्झाम्पल मी 100 ग्रॅम चपाती खाल्ली आहे, तर आपण इथे एंटर करू की 100 ग्रॅम चपाती. त्यानंतर आपल्याला येईल की त्याच्यामध्ये किती कॅलरीज आहे, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन किती आहे.
तशाच प्रकारे आपण दुधाचं पण काढू शकतो. उदाहरणार्थ जर आपण 300 ml दूध पित असेल तर आपण त्याच्यामध्ये एंटर करू 300 ml आणि त्यानंतर हे आहे त्याचं आलेलं प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट्स. अशा प्रकारे तुम्ही दिवसभर जे पण गोष्टी खाता ते तुम्ही एंटर करून कॅल्क्युलेट करू शकता आणि तुमचं वजन कमी किंवा जास्त इझिली करू शकता. मी आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. आणि राहिलेले डाऊट्स, काही तुम्हाला डाऊट्स असतील ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपण या चॅनल वरती खूप सारे डाऊट्स वरती व्हिडिओज बनवणार आहे, खूप इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. आणि रोज एक नवीन टॉपिक वरती व्हिडिओ येणार आहे. तुमचं वेट कमी होत नाहीये, तुमचं वेट वाढत नाहीये, तुम्हाला एक्सरसाइजेस काय करावे हे कळत नाहीये, तर मी आहे, मी तुम्हाला सर्व काही एक्सप्लेन करेल. फक्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.